पुण्यातल्या खेडमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात, याकडे लक्ष असेल। यानंतर आपण पुण्यात जाणार आहोत। पार्थ पवार यांच्यावर जे जमीन घोटाळ्याचे आरोप करण्यात आलेले होते, त्यात पार्श्वभूमीवर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात येत आहे। ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे। हवेलीमध्ये मोडतोय तरी अनेक प्रकारच्या अशांनी घोटाळे केलेले आहेत। त्यामुळे अजित पवारांबरोबर जे महसूल मंत्री आहेत त्यांनी देखील राजीनामा दिला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। उठवून देऊ आणि तुमची जागा ही जी आम्ही 300 कोटी सरकार दरबारी आहे, पण खऱ्या अर्थाने 2000 कोटीची ही जमीन। तेव्हा अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत आता उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे त्यांनी आता हे आंदोलन केलेलं आहे। पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून सत्ताधारी पक्षाला काही विचारणाही करण्यात येते। याशिवाय भूखंडाचं श्रीखंड कोणी खाल्लं असं विचारत हे एक आंदोलन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येत आहे। तेव्हा अजित पवारांनी या सगळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि राजीनामा द्यावा अशी मागणी आता या पक्षाकडून करण्यात येत आहे।